पळून गेला. इतका शिकलो पण काही फायदा नाही. हा धंदा सकाळपासून कुत्रेवाणी भुकत आहे पण एक बोहणी नाही झाली. कसा होईल महागाईच्या काळामध्ये? लाला भाऊ कुठे काय केलं? कसा करशील या महागाईच्या काळामध्ये? तरी बरं आहे माझी बायको आहे ललित. ती चार घरची धुणी भांडी करते तर तिच्या मीठ होते आणि माझ्या पीठ होते. आता उपासाची मराठी पाळी होती देवा. आता देवाला सांगू का फायदा? पोट आपलं काम करावंच लागेल. अरे आहे का लोटा तीन टप्पा प्लास्टिक दूधचा कप्पा अबे काय करता मी बगीच्यामध्ये? अबे सोड. अबे धरलो मी अबे घेतलं पप्पी घेतलं बे. अरे जवान पोट चांगले धंदे आहेत तुमच्या. कॉलेजचं नाव सांगतो ट्युशन घेता का रे? अबे हे तर आमच्या गावच्या पाटलाची पोरगी हो. चंदे बरं आहे तुझे धंदे. कर बेटा कर. गणपती बसत अरे काय करायचं? आजकाल जवान पोराचं काय समजून नाही राहिला. जमाना बदलला बघा. जाऊ द्या त्यांचं सांगू की माझं सांगू. हो लग्न झाला तरी लग्न झाल्यासारखं नाही लागत. हो एकच बायको आहे पण बायकोला पुरा दिमाग खराब करून टाकला. आता नवरदेव लग्न करतो तर अंगामध्ये का भेटते? सोफा पलंग कूलर. मला का भेटला? तो साला. त्या साला पण एवढा आणणार राहिला माणसाचा नाही झाली. ते तुझ्या भावाला एक दिवस असा सुचवतो काहीतरी युक्ती कर तुझ्या घराच्या बाहेर काढतो. साला लग्न झाला तेव्हापासून घरात येऊन चिपकलो. त्याच्या बाई कोटचा का रातभर देवळात जाऊन बसावं लागते. गावातील लोक म्हणतात लाला मोठा भाविक झाला. कायचा भाविक? त्याला का माहित खाली भजन नाही जमा म्हणून बाहेर कीर्तन करावं लागते. आता माझ्या कीर्तन तुम्हाला समजत. अरे आहे का लोवा तीन चप्पल प्लास्टिक दूधचा चप्पल. अरे आणा लोवा आजकालच्या मुलांचं ना काहीच केलं नाही. उलट मुलींनाच मुलांची वाट बघावी लागते. कुठं राहिला? अरे आहे का लोटा तीन चप्पल काय माल आहे ते? काही माल आहे का बाई तुमच्याकडे? असं माल तुम्ही मला नाही ओळखत. तुम्हाला ओळखायला तुम्ही काय लक्ष्मीकांत बेर्डे आहात? तसं नाही. मी माझी ओळख करून घेतो ना. अहो मी जुता चप्पल मी जुना पुराणा लाला घेतो. अहो मी लाला जुना पुराणा जुता चप्पल घेतो. जुना पुराणा लोवा लोखंड घेतो. जुना पुराणा प्लास्टिक घेतो. तुम्ही जे द्याल ते घेतो. नॉनव्हेज वावा नॉनव्हेज आवडतं मला. रोज खातो मी. तसं नाही. नीट बोला म्हणते. नीट बोला. गैरसमज झाला तुमचा. मी फिरस्ती धंदेवाला हो लाला लोखंडवाला. मी जुना पुराणा लोहा लोखंड प्लास्टिक घेतो. तुमच्याकडे आहे का म्हणून काही जुना पुराणा सामान? आता हे सगळं सामान मी सोबत घेऊन फिरते का? बरोबर आहे म्हणा. तुमचा सामान तुम्ही कसा घेऊन फिरणार? आता बगीचा हो बगीचामध्ये सामान तुम्ही कसं आणणार नाही का? या बगीच्यामध्ये तुम्ही काय आलं तर मी तुम्हाला कशाला सांगू? नका सांगू पण मला माहित नाही काय लागले तर. म्हणजे आहे काय म्हणायचं आहे तुम्हाला? आमच्या गावच्या पाटलाची पोरगी कामात आहे. एक नंबर काम चालू आहे त्याचा. तर मी काय करू? नाही मोठी कष्टाळू पोरगी आहे. गावात मोठी फेमस आहे. तुम्ही असाल तुमच्या घरी असेल काही जुना पुराणा सामान घरी असेल ना? हो आहे. तर मग आहे ना. वाटलंच मला घरी सामान असेल म्हणून. मग देतेस का? तुमचा मोबाईल नंबर देता का म्हणतो? माझा नंबर कशाला पाहिजे? कशाला म्हणजे काय? उद्या सकाळी मी सामानासाठी आलो आणि तुम्ही सकाळी गेले हे काय होतं? का? तुम्ही सकाळी जात नाही फिरायला मॉर्निंग लागतो. तुम्ही फिरायला गेले आणि मी आलो होतो. फोन करून सांगायला बरं होईल ना मी आलो म्हणून. हो का? देता? सॉरी तुमच्यासारख्या खडूस माणसाला मी माझा मोबाईल नंबर अजिबात देणार नाही. नका देऊ. साधा नंबर देत नाही. तुमची फाटली तर नाही ना? चप्पल फाटली लोहा लोकांमध्ये घेतो. कधी चालता फाटत नाही. चप्पल फाटतं चप्पल. माझी चप्पल चांगल्या
अरे रे चांगलं नाही हाकायला पाहिजे ना. चप्पल चप्पल. हो कोणीतरी मोठ्या माणसाने म्हटलंय हातल्याने होत आहे रे अर्धी खाटलीच पाहिजे. तसं नाही लुल्या. लुल्या? हे लुल्या. हा तेच. केल्याने होत आहे रे आधी केले पाहिजे. असं आहे का ते? मग चल करू. आपापली कामे करून म्हणालो. ठीक आहे आता. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. ठीक आहे.